नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. तर केलेली मेहनत वाया जायला नको. माजी आमदार उल्हास पाटील. राजापूर बंधाऱ्यानंतर सीमा भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या सुमारे 2 TMC क्षमतेच्या कल्लोळ बंधाऱ्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कर्नाटक सीमेवर कल्लोळ आणि यडूर दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात दूधगंगा नदीच्या संगमाजवळ हा बंधारा बांधण्यात आला आहे. सन 2021 मधील महापुरात या बंधाऱ्याचा मध्यभाग वाहून गेला होता, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष बंधाऱ्यात पाणी अडवण्याचं काम थांबलं होतं. हिप्परगी जलाशयात पाणी पूर्ण क्षमतेने अडवले जात असल्यामुळे या भागातील शेतीसाठी पाणी बॅकवॉटरवरच अवलंबून होते. सध्या या बंधाऱ्याचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून त्याचा लाभ सीमावर्ती कर्नाटक व महाराष्ट्रातील गावांना होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी 2013 पासून माजी खासदार व विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी तसेच आमदार गणेश हुक्केरी यांनी सातत्याने प्रयत्न केले. पाटबंधारे विभागाने आराखडा तयार करून त्यास मान्यता मिळवली होती. सुमारे 32 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेला हा बंधारा पुढील वर्षी पाणी अडवण्यासाठी व वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये, कर्नाटक हद्दीमध्ये कृष्णा नदीवरती जवळजवळ 2.25 TMCचं एक नवीन बॅरेज उभं राहायला लागले. एका बाजूला वड्डेरी समिती असो किंवा इतर समिती असो, ज्यांच्या माध्यमातून प्रवाहाला अडथळे होतील अशा पद्धतीचं बांधकाम किंवा अतिक्रमण कृष्णा नदीपात्रात किंवा कुठल्याच नदीपात्रात असू नये अशा शिफारशी केलेल्या असताना सुद्धा आज आपण बघायला या ठिकाणी 2.25 TMC इतकं पाणी अडवून एक नवीन बंधारा उभा राहायला लागला. जरी या बंधाऱ्याच्या माध्यमातून शेती सुद्धा सुफलाम होणार असेल तरी सुद्धा महापूर काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या दरम्यान या बंधाऱ्यामध्ये एक थेंबही पाणी अडवलं जाणार नाही याची दक्षता खरं म्हणजे घ्यायला पाहिजे. कारण ज्या पाण्यामुळे शेती सुफलाम होणार आहे त्याच नदीपात्रातल्या अडथळ्यामुळं जर उद्याच्या काळात पावसाळ्यात ही पिकं कुजायला लागली, उडून खराब व्हायला लागली तर निश्चितपणानं त्या पाण्याचा आणि केलेल्या कष्टाचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की आता जे म्हणून काय बांधकाम झालंय त्या बांधकामाच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये प्रवाहाला अडथळा होणार नाही अशा पद्धतीच्या सक्त सूचना, काळजी त्या काळात घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला महापूर काळामध्ये इथल्या जनतेला रिलीफ देता येईल. महापूर परिस्थितीत एक थेंबही पाणी अडवलं जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. ज्या पाण्यामुळे शेती ही सुजलाम सुफलाम होणार असली तरी अति पाण्यामुळे शेतीचे काही नुकसान झाले तर केलेली मेहनत वाया जायला नको, असेही माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सैनिक टाकळीहून विनोद पाटील.